माझ्यासोबत विद्यामंत्री मॅडम आहेत. मॅडम, कोकणामध्ये पहिल्यांदाच तुमची लावणी सादर केली आहे आणि अनेक जण तुमची कला पाहिली आहे. गर्दी सुद्धा झाली होती. कालपेक्षा आज मी जास्त गर्दी पाहायला मिळाली. कसं फील करताय, कसा आनंद व्यक्त करताय? खरंच सर्वप्रथम मी स्वतःबद्दल सांगते. मी भिवंडीची लावणी कलाकार आहे. माझं नाव पूजा जितेन मंत्री आहे. मी याआधी टीव्ही वरतीही येऊन गेलेले आहे. सन मराठी लावणी महाराष्ट्राची या कार्यक्रमामध्ये मी माझी लावणी प्रस्तुत केली आहे. तसंच दापोली महासंस्कृती महोत्सव मध्ये येऊन मला खरंच खूप सुंदर छान एक्सपिरियन्स भेटला. तसंच मला उडान सर्व्हिसेस अँड इव्हेंट्स यांनी इन्व्हाइट केलं, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. त्यांनी खरंच लहान मुलांसाठी आणि प्रेक्षकांसाठी खूप सुंदर व्यासपीठ उपलब्ध केला आहे. तर प्रेक्षकांनी आणि पॅरेंट्सनी त्या व्यासपीठाचा लाभ घ्यावा असं मला वाटतं. सो धन्यवाद. काय सांगायला टीमच्या माध्यमातून आज तुम्हाला तुमची पहिल्यांदा कोकणामध्ये कला सादर करण्यात त्यांनी मला खरंच खूप छान प्रतिसाद दिला. खूप सपोर्टिव्ह टीम आहे. म्हणजे मी इथे आली, मला असं वाटलंच नाही की मी खूप लांबून आले. त्यांनी आपलंसं करून घेऊन मला सांभाळून घेतलं. सो खरंच खूप सुंदर टीम आहे. त्यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं. बस स्थानिक रहिवाशांना प्रसार माध्यमातून काय संदेश आणि लावणी बघण्यासाठी आज अनेकांनी गर्दी केली आणि लावणी बघून अनेकांनी प्रतिक्रिया सुद्धा सांगितल्या. काय आनंद व्यक्त करतो? मी प्रेक्षकांना एवढंच सांगेल की आपली कला जोपासा, मुलांना आपली कला जोपासू द्या. त्यांना त्यांच्या फील्ड मध्ये ज्यांचा रस, म्हणजे मुलांना रस असेल ज्या फील्ड मध्ये, त्यांना सपोर्ट करा, म्हणजे तेही पुढे जातील. बस. मला यामध्ये तुमच्या आई वडिलांचं सहकार्य मिळालं. आज आई वडिलांच्या सहकार्याकडे तुम्ही आज चांगले कलावंत झालात आणि कलावंतांच्या माध्यमातून तुम्ही जनतेच्या आज मन जिंकले आहे. काय सांगतात? काय सांगू, आई वडिलांचे आभार. मी माझ्या आई वडिलांचे आभार मानते की त्यांनी मला एवढा सपोर्ट केला. त्यांच्या सपोर्टमुळेच मी आज इथपर्यंत येऊन पोहोचले आहे. सो प्रत्येकाने जर आपल्या मुलांना सपोर्ट केला तर ते खरंच भविष्यात खूप प्रगती करतील.